चावडी जर पाहिली तर असुरक्षित चावडी, इतकी बिकट परिस्थिती. आज लोक दर्शनाला चावडून जातात, चप्पल नसते पायामध्ये, ते लोक तिथंच थुकायचे आहेत, ते चप्पल पाय भरून त्या चावडी जाऊ राहिली. वेळोवेळी आली काही डॉक्टरला नाही आलं कसं नाही अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आमच्या संघटनेचे पक्षाचे सगळे पदाधिकारी यांच्या समेत गेली 4 दिवसापूर्वी जी घटना शिर्डी शहरामध्ये घडली, 2 संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अत्यंत निर्घृणपणे मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला. आणि ही घटना देशात जगात बाबांचं नाव जसं हिंदुस्थानच्या नकाशावर चमकतं आणि ही बातमी देशभर पसरायला वेळ लागत नाही, तशाप्रमाणे ही पसरली गेलेली आहे. आणि शिर्डीच्या दृष्टीनं खरं म्हणजे अत्यंत खूप वाईट घटना आहे, विचार करायला लावणारी घटना आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये अशा घटना, यापूर्वी काही घटना घडलेल्या आहेत. खरं म्हणजे या सर्व घटनांचा परामर्श जर घेतला तर याच्यासाठी क्राईम हा अत्यंत या शहरामध्ये जो घडतो आहे, होतो आहे, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असण्याची गरज आहे. आणि काही मुद्दे मी मांडलेले आहेत पोलीस यंत्रणेबरोबर. जिल्ह्याचे SP ओलासाहेब यांच्याशी पण मी याबाबत दूरध्वनीवर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मी या निमित्तानं विनंती करीन की शिर्डी शहरामध्ये हा जर क्राईम थांबवायचाच असेल तर प्रमुखतः शिर्डी शहरातली जी पोलीस यंत्रणा आहे ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं त्याची साफसूफ केली पाहिजे. म्हणजे स्वच्छता जशी घराची करतो तशाप्रमाणे पोलीस यंत्रणेची साफसूफ केली पाहिजे. आणि तसे निर्णय, कठोर निर्णय पोलीस अधीक्षक यांनी घ्यावेत, अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं नोंदवलेली आहे आणि पुन्हा ती आपल्या मार्फत नोंदवत आहे. कारण या सर्व क्राईमच्या मुळाशी खरं म्हटलं तर व्यसनाधीन झालेली जी काही मुलं आहेत त्यांचा तो परिपाक आहे. आणि प्रामुख्यानं ब्राऊन शुगर, व्हाईट शुगर काय ती, याचे परिणाम खऱ्या अर्थानं मुळाशी आहेत. कारण मागच्या शिर्डी शहरामध्ये जी काही घटना घडली होती त्या ठिकाणी या ब्राऊन शुगरचा संबंध होता. आणि आजच ते जी घटना घडली त्याच्या मुळाशी ब्राऊन शुगरचा संबंध आहे. आणि म्हणून क्राईमशी जे ड्रग्ज जे आहेत किंवा इथली जी काही व्यवस्था आहेत, आता मला समजलं की मेडिकल स्टोअरमध्ये काही अशा गोळ्या आहेत की त्या गोळ्याने वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे गुंगी येते वगैरे, हे जे काही प्रकार आहेत हे खरं म्हणजे शिर्डी शहरामध्ये याचा समूळ नायनाट होईल अशा प्रकारची कार्यवाही तर प्रथमतः पोलीस खात्यामार्फत झालीच पाहिजे आणि ती होणं अपेक्षित आहे. बघूया आता आपल्याला भविष्यात त्यामध्ये काय हे होईल ते त्याचे निष्कर्ष आपल्याला पाहायला मिळतील. दुसरी गोष्ट जी आहे प्रमुखतः जेवणाच्या बाबतीमध्ये साईबाबा संस्थानने, गावकरी या सर्वांनी या ठिकाणी चर्चा करून काही निर्णय घेतलेले आहेत किंवा चालू आहेत. आणि त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की या शहरामध्ये जी काही ज्या प्रकारचा क्राईम होतो आहे त्याच्याशी देखील जेवणाचा काही संस्थांचा संबंध आहे, त्याची देखील निगराणी महिनाभर करायची ठरवलेली आहे. त्यातून जे आउटपुट येईल, त्यातून जे निष्कर्ष येतील त्याप्रमाणे त्याची पुढची कारवाई केली जाईल. आमचं एवढंच म्हणणं राहील सांगताना मी तेही सांगितलेलं आहे, यामध्ये जरूर तुम्ही त्या पद्धतीनं करा, पण किड्यांबरोबर गहू पण रगडले जाणार नाहीत. ज्याला खऱ्या अर्थानं जेवणाची गरज आहे, ज्याला भुकेची गरज आहे, त्याची भूक भागवली जाईल अशा प्रकारची देखील व्यवस्था झाली पाहिजे. नाही तर एखादा उपाशी गेला तो उगाच त्याने म्हणजे अशी वेगळी भूमिका घेऊन जाणं उचित राहणार नाही, याची पण काळजी घ्यावी अशा पण सूचना केलेल्या आहेत. तुम्हाला 5 दिवस लागले असा आरोप केला जातो. खासदार नेमकं गेले कुठे असं ग्रामस्थांचं म्हणणं. खासदार दिल्लीला होते, अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशन संपलेलं नाही अजून. काल मी आलो आणि अधिवेशन बजेटचं अधिवेशन असल्यामुळे
आणि तिथे थांबावं लागत असल्यामुळे माहितीवर मी जेव्हा मला ही माहिती कळाली त्यावेळेला मी डायरेक्ट अनेकांशी चर्चा केलेली आहे, यंत्रणेशी पण चर्चा केलेली आहे, पोलीस यंत्रणेशी चर्चा केलेली आहे, बाकीच्या यंत्रणेशी चर्चा केलेली. मी त्या चर्चेमध्ये होतो, परंतु मला काही तुम्हाला सांगता येत नाही, मी या चर्चेत होतो, दाखवता येत नाही. आणि ज्यावेळेला हे राष्ट्रीय अधिवेशन असतं तर तिथे थांबावंच लागतं काही वेळेला, म्हणजे सोडून येता येत नाही. आणि आज आधी उद्या सुट्टी आहे म्हणून मी काल रात्रीच परत आलो आणि पहिल्यांदा इथे भेटलेला आहे आणि हा विषय हातात घेतलेला आहे. सर, पीडित कुटुंबियांची आपण भेट घेतली का? नाही, आता मी तिकडे जाणार आहे भेटायला त्यांना. आता माजी खासदार जे आहे ते हिरेरीनं दाखल झाले, त्यांनी या सगळ्या गोष्टीला सूचना केल्या आणि कामाला गती मिळाली त्यानंतर. चांगली गोष्ट आहे ना, आमच्यामुळे पण गती मिळेल. दुसरा असा विषय सर की साईबाबा प्रसाद निर्णयाच्याबद्दल कोणताही निर्णय चुकीचं का बरोबर हे त्यातल्या निष्कर्षानंतर ठरवलं जातं. पण आता निष्कर्ष काढायचं संसदेच्या अधिकाऱ्यांनी ठरवले, यंत्रणेने ठरवले, गावकऱ्यांची पण प्रश्न चर्चा चालू आहे, झाली आहे. जे गावकरी आणि संस्था निर्णय घेत निष्कर्ष काढायचं त्याला आमची संमती राहील. महिन्यानंतर जे काही निष्कर्ष त्याची चर्चा करून आपण चर्चा करूया. 10 तारखेला ग्रामसभेचं आयोजन केलं आहे, त्या ठिकाणी आपलं मत कसं असणार आहे, त्याबद्दलची आपली भूमिका काय असणार? गावकरी ते नाव काय करणार, गाव ठरवेल त्यामुळे आम्ही बरोबरच असणार आहे. सर, तुम्ही असं आपण म्हटलात की ब्राऊन शुगरमुळे या सगळ्या घटना घडत आहेत, तर शिर्डीमध्ये नेमकं हे जे अंमली पदार्थ आहे हे येतं कुठून किंवा काय आपण खासदार? आता हे खरं म्हणजे खासदारला हे काही सर्व बारीक सारखं माहीत नाही. हे माझ्यापेक्षा तुम्हाला पत्रकार तुम्हाला जास्त माहीत असतं. आणि ह्या जो ब्राऊन शुगर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, कुठून येतं तर कुठून तरी येतच आहे. आपण नेहमी आता ड्रगचे विषय ऐकतो, मुंबईमध्ये इथं पकडलं, तिथं पकडलं, नाशिकला पकडलं. ड्रगनी हा देशाला खऱ्या अर्थाने विळखा घातलेला आहे. उद्याच्या कालखंडामध्ये मी म्हणजे जाहीरपणे बोलतो की भविष्यामध्ये मुलांना जर वाचवायचं असेल तर ड्रगपासून पहिल्यांदा वाचवणं गरजेचं राहील. कारण हा व्यवसाय या देशामध्ये जी काही नालायक लोक करतायत खरं म्हणजे हे विशेष पुढच्या पिढीला नाचवायचं यांना रोखलं पाहिजे आणि ते रोखण्याची फार गरज आहे. आणि पुढच्या पिढीचं पिढ्या बरबाद होत्या. आज कॉलेजेस वगैरे अनेक ठिकाणी आता इथे अनेक मुली पकडल्या. नाशिकची घटना आहे ना मागच्या आठवड्यातली. तर हे चाललेलं हे दिसतं म्हणून बाहेर येतं, पण जे दिसत नाही ते भयानक आहे. ते चर्चा होते, पुण्यामध्ये होते, सर्व ठिकाणी. खरं म्हणजे हा ड्रग्जमधून तरुण पिढीला बाजूला करण्याची फार गरज आहे. जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, खासदार म्हणून आपण हे रोखणार की जनतेनेच हे रोखायचं आहे? नाही, आता खासदार म्हणून तर आमची ही चर्चा तर आम्ही घडूनच आणणार आहे. लोकसभेमध्ये असेल, जिथे जिथे असेल, हे खरं रोखणं खरं पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये आहे. म्हणजे यासाठी ज्या काही यंत्रणा आहेत, शासकीय यंत्रणा, त्यांनी रोखण्याची गरज आहे. त्यांच्या हातात सर्व अधिकार आहेत, नियम आहेत, प्रतिबंध करण्याची, आणि त्यांना सगळं माहीत आहे. प्रतिबंध करण्याची जबाबदारी शेवटी त्यांचीच आहे. नाही, खासदाराने जर देण्याची तरतूद असेल तर ती मी निश्चितपणे त्याची अंमलबजावणी करेन. ती मी तपासून पाहिजे आता दिलेल्या गेल्यावर. आणि जर देता येत असेल तर मी माझ्या खात्यातून देईल. नसतं देणार तर त्यांना मी आता सांगितलं की संस्थांना की नियम थोडे शिथिल करून आपण त्यांना जास्तीत जास्त मदत करावी. आणि संस्थांच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलेला आहे. शेवटी हा अधिकार कमिटीचा असतो, कमिटीने घेणं ते शक्य आहे. आणि अशा स्थितीमध्ये संस्थांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर, तुम्ही म्हणालात का गावाबरोबर किडे देखील रगडू नये, यामागचं नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, जी खरी माणसं या जेवणावर अवलंबून आहेत त्यांना जेवण मिळू नये, मिळत नसेल तर ते तसं होऊ नये. ज्यांना खरं जे असे वाईट माणसं आहेत किंवा वाईट आहेत आपल्याला माहीत आहेत की जसं त्याने सूचित केलं आपले किंवा त्या वाडीवर ते लोक सारे जेवायला इथे येतात, त्याची स्थिती चांगली असताना ठीक आहे असे उपाय आहेत किंवा म्हणजे, परंतु दारात दारात आलेला आहे ज्यांना जेवायचं असं जाणार असेल, वाट सुरू असेल, किंवा अनेक गावातली अशी माणसं असेल की जे दारिद्र्याचे खालचे गरीब आहेत की ज्यांना एक वेळी जेवायला जातात, एक वेळी घरी जातात. भारतातील जे देवस्थान आहेत जसं तिरुपती असेल, गजानन महाराज मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ मंदिर असेल, या ठिकाणी अशी व्यवस्था आहे जेवणाची, ती योग्य आहे. पण संस्थांनी जर हाचा निर्णय घेतला तर हा योग्य अयोग्य कसा, हे आम्ही तुम्हाला एक महिन्यानंतर सांगू. शेवटचा प्रश्न आहे, साईबाबा मोफत जेवण मिळतं म्हणून गुन्हेगारी वाढत चालली असं डॉक्टर सुजय विखे माजी खासदार जे आहेत त्यांनी म्हटलं आहे. तुम्हाला काय वाटतं, खरं आहे?
नाही, आता याच्यामध्ये जर तरचा विषय आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू आहेत. पॉझिटिव्ह पण आहेत, निगेटिव्ह आहेत. आपण महिन्यामध्ये तपासू त्यानं आणि अधिकाऱ्याचे निष्कर्ष सांगतील. त्यावर गावाच्या पण त्याच्यात संमती आहे. मग त्या निष्कर्षानंतर आपण त्याचा विचार करू. त्यांच्या वक्तव्याचं तुम्ही समर्थन करा. नाही, समर्थनाने विरोधही नाही. आता तर एखादा मुद्दा मांडला आणि त्या मुद्द्याशी जर मी सहमत आहे किंवा सहमत सांगण्यापेक्षा गावकऱ्यांची जर इच्छा असेल, त्यांची इच्छा असेल, संसदेचा निष्कर्ष काढून ठरवेल ना. माझं एवढंच म्हणणं आहे, आता हे निष्कर्ष जरूर काढा. हे करत असताना देखील कोणी उपाशी जाणार नाही याची पण काळजी घेता सूचना दिलेल्या आहेत. आणि महिन्यानंतर भेटून आपण याच्यावर सर्व सविस्तरपणे बोलू.